नमस्कार. मराठा आरक्षणाला सर्वांचा पाठिंबा आहे. कोणताही पक्ष नेता विरोध करत नाही असं सर्वजण सांगत आहेत. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. बैठकीत काय झालं हे आपल्याला कळालं नाही, कारण बैठक ही गुप्त होती. परंतु मराठा आरक्षणावर सर्वांचं एकमत आहे असं सांगितलं गेलं, आणि तेही एकदम सहज, कोणतेही वादविवाद न होता आणि अगदी कमी वेळात. आता जर सर्वांनाच आरक्षण द्यायचं असेल तर प्रश्न फक्त हा राहतो की आरक्षण कसं द्यायचं आणि किती द्यायचं. त्यामुळे अधिवेशनात या दोन मुद्द्यावर चर्चा होईल आणि मराठा आरक्षण प्रश्न लवकरच सोडवला जाईल असं अपेक्षित होतं. परंतु अधिवेशन सुरू झालं, त्यानंतर काही दिवसांनी मराठा आरक्षणावर चर्चेची वेळ आली, परंतु यात कोणतीही चर्चा झाली नाही. आरक्षण कसं द्यायचं, किती द्यायचं यावर काहीही बोलणं झालं नाही. झाली ती फक्त नेत्यांची भाषणे, सभागृह दणाणून सोडणारी, सभा गाजवणारी, खिंड लढवणारी, एकमेकांना उघडे पाडणारी, कोंडीत पकडणारी. अर्थात पुन्हा पहिल्यासारखे एकमेकांवर आरोप करणे, एकमेकांना दोष देणे आणि जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलणे. यातून एक गोष्ट लक्षात येते की नेते कधीही राजकारण सोडणार नाहीत. प्रत्येकजण फक्त आम्हाला किती मराठ्यांची काळजी आहे आणि मराठ्यांसाठी आम्ही सर्व काही केलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. वोट बँकवर डोळा ठेवून सर्वांना फक्त अंदाजे काहीतरी बोलून खुश ठेवणे हा प्रयत्न करत आहेत. मार्ग कसा काढायचा याचं उत्तर कोणाकडेही नाही किंवा याचं कोणालाही काही देणं घेणं नाही. आपण सर्वांची भाषणं ऐकली, त्यात एकानेही आरक्षण कसं द्यायचं यावर काहीही मत मांडलं नाही, कोणताही प्लॅन सांगितला नाही, फक्त एकमेकाबरोबर भांडत सुटले. मग आपल्याला असा प्रश्न पडतो की सर्वपक्षीय बैठकीमध्ये यांचं सर्वांचं एकमत कसं झालं असेल. याचं उत्तर जसं आमदार खासदारांचे वेतन वाढवताना होते तसं हे असू शकतं. आता हे झालं राजकारण आणि हे चालत राहील, ते कधीही बंद होणार नाही. परंतु सर्वात पहिल्यांदा सर्व मराठा एकत्र आला पाहिजे, सर्वांचं एकमत झालं पाहिजे आणि ते कायम टिकलं पाहिजे. यासाठी दोन गोष्टी सर्वांना मनातून काढाव्या लागतील: वैयक्तिक स्वार्थ आणि राजकारण. धन्यवाद.